2022ला अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता, ज्याखाली त्यांनी अण्णा भाऊंचा फकीरा असाच असेल काय असं कॅप्शन लिहिलं होतं। नंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आणि या फोटोखाली अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। यामध्ये बऱ्यापैकी लोकांनी प्रवीण तरडे यांनी हा सिनेमा बनवावा असं मत मांडलं, तर काहींना वाटत होते की प्रवीण तरडे हे अण्णा भाऊंच्या फकीरा या कादंबरीवर सिनेमा बनवणार आहेत। त्याचबरोबर या फोटोखाली प्रवीण तरडे यांचे मित्र रमेश परदेशी यांनीही एक कमेंट केली होती, तूच आहेस फकीरा आणि तूच करू शकतोस। आता यावरून आणखीनच चान्स वाढले होते की प्रवीण तरडे हे येणाऱ्या दिवसात फकीरा या कादंबरीवर आधारित एक सिनेमा बनवतील। आणि असं कळत होतं की हा जो फोटो आहे तो प्रवीण तरडे यांच्या खूप दिवसाआधी आलेल्या सह्याद्री वाहिनीवरील एका मालिकेतील आहे। आता प्रवीण तरडे हे हा सिनेमा बनवतील की नाही हे तर सांगता येणार नाही, पण अण्णा भाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीवर आधारित एक सिनेमा बनवला जाणार आहे। त्या सिनेमाला दिग्दर्शित करत आहेत भाऊराव कराडे आणि असं सांगितलं आहे की हा सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होईल। तर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेते नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने हे कलाकार दिसणार आहेत। तर फकीराच्या भूमिकेत नेमका कोण कलाकार असेल हे अजून तरी उघड करण्यात आलेलं नाहीये। 1959 साली अण्णा भाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी प्रकाशित झाली होती आणि तेव्हापासूनच वाचकांना ही कादंबरी चांगलीच आवडली। या कादंबरीत फकीरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे। ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकीरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी उत्तम अशी ही कादंबरी आहे। अण्णा भाऊ साठे यांनी ही कादंबरी खूप उत्तमरित्या लिहिली आहे। कादंबरी वाचताना आपल्या डोळ्यासमोर फकीरा तर उभा राहतोच, त्याचबरोबर अण्णा भाऊंनी मांडलेला तो ब्रिटिश सत्तेचा काळ तो देखील डोळ्यासमोर फिरायला लागतो। फकीरा ही अनेकांची आवडती कादंबरी आहे आणि ती आता सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार म्हटल्यावर अनेकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे। आता फक्त एवढंच की या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाला चांगलं बजेट लावावं आणि उत्तम असं प्रोडक्शन सिनेमाचं व्हावं, कारण अण्णा भाऊंच्या लेखणीत खूप पॉवर आहे। तीच पॉवर आता सिनेमाच्या माध्यमातून भाऊराव कराडे यांनी उतरवावी ही अपेक्षा।